शासकीय विश्रामगृहामध्ये जर बघितलं तर महानगरपालिकेची निवडणूक लागली, आचारसंहिता लागली आहे जळगाव शहरामध्ये. त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये 2 दिग्गज नेत्यांची मीटिंग त्या ठिकाणी चालू आहे. काय कसं पाहता तुम्ही? आत्ताच आमच्या जिल्हाप्रमुखांनी त्याबाबत तक्रार दाखल केलेली आहे. जर शासनकर्ते अशा पद्धतीने जर वागायला लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं? जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे, मंत्र्यांनी करायला पाहिजे. पण हे जळगाव आहे, आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून कामं चालतात. त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती परत जळगावमध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे आणि त्याची दखल आमच्या जिल्हाप्रमुखांनी घेऊन त्याबाबतच रीतसर तक्रार दाखल केली आहे. काय तक्रार दाखल केली आणि कोणाकडे? आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे, कलेक्टरांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे की आचारसंहितेचा भंग करून शासकीय जी जागा आहे त्याचा वापर करण्यात आला आहे म्हणून. त्यावर मंत्री गिरीश महाजन असे म्हटले की माझी ट्रेन लेट होती, मला वॉशरूमसाठी थांबावं लागलं. नाही, वॉशरूमसाठी 2 तास कोण थांबत नाही ना. 1:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत वॉशरूममध्ये थांबण्यासारखं एवढं काय गंभीर आजार त्यांना झाला की त्यांना 2.5 तास वॉशरूममध्ये थांबायला लागलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं 2.5 तास वॉशरूममध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूममध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही. 2 माणसांना घेऊन आणि सोबत बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा वॉशरूममध्येच घेऊन जावं लागलं का? आमदार होते, मंत्री होते आणि हे आपल्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही दाखवलं सुद्धा आहे की कशा गाड्या आल्या, कसे उतरले, कसे 2-2.5 तास बसले. त्यांना उत्तर काय खोटं बोलला पण रेटून बोला हा त्यांचा कार्यक्रम आहे पहिला.